बर्थडे कोणचा होता? लालबाग, चिंचपोकी, मुंबईचे राज्य सर्व फिरत असतात आणि आम्ही डोंबिवली फिरतोय. बापाला असं खेचताना दाखवलंय. मित्रांनो बिल्डिंगचे ते बघू शकताय बघ, खाली काचा वगैरे पडलं होतं. आता रिसेंटली हा स्फोट झाला तर डोंबिवलीकरांना माहिती असेलच. घरावर चढायला नसला तरी आपल्या बांधवांना धरायला तरी या. इथे बघा दोन प्रकारचे गणपती दिसतात आपल्याला, एक हॅपी गणपती आणि एक विसर्जन होणारा गणपती. फौजीचा गेम चालू होता पण आम्ही नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता बघतो तुम्ही रात्री एवढं रात्री कुठे ब्लॉग चालू करताय. तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे, जसं तुम्ही लालबाग वगैरे जाता रात्री वगैरे, तर आम्ही लालबागला वगैरे चाललेलो आहे. तर आपली जी मेन म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम तर जी आपली मंडळी असते म्हणजे मित्रपरिवार आपला जो असायचा, सो सगळे अर्धे कोकणालाच आहेत सगळेजण. तर सध्या तरी आम्ही तिघच जण आहे, मी आहे, साहिल आहे आणि कुणाल एक आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता आपल्या डोंबिवलीतले सर्व गणपती बघायला, म्हणजे जेवढे गणपती आम्हाला कव्हर करता येतील तेवढे करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. लालबागला तर आम्हाला जायला का भेटणार नाही, कारण का मित्रपरिवार पण कोणीच नव्हतं सोबत आणि मी एकटा पण गेलो नाही. तर चला बिना टाइम वेस्ट करता आपण आजच्या ब्लॉगला चालू करूयात. आणि सर्वात प्रथम जेवढे गणपती आम्हाला करता येतील, जेवढे मला तुम्हाला दाखवता येतील तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो चला लेट्स गो, गणपती बाप्पा मोरया. चला जाऊया. चला चला लेट्स गो. दोन गाड्या घेतल्यात, एक माझी घेतलेली परी आणि एक सायलनी घेतली त्याची गाडी. आपण आलेलो आहे आता देवी चौकात वेशला, आपल्या देवी चौकाचा राजा. हा बघा, चला आज जातो यार. आता मेन माझं सिंधला शूज मला 10 काढायला लागणार आहेत. प्रसाद द्यायला आली तुम्हाला? अरे यार का बर्थडे बाबू. मग प्रसाद आहे काय? अरे बाई बाई ये सही था. हा बघा गोकुळ मित्र मंडळाचा राजा. अरे आता दिला ना. बरं बर्थडे कोणचा होता? हा गणपती बाप्पाचा. गणपतीचा नाही असतो काय? रोज बर्थडे असतो बाप्पाचा? अरे यार मग तुला चॉकलेट देते. चला काहीच आपण आता आलेलो आहे दुसरे मित्र मंडळ आपल्या देवी चौकामध्ये आलेलो आहे आणि इथे एक छोटंसं डेकोरेशन असतो. सो बघूया चला. म्हणजे पहिले तर खूप भारी असं गोकुळला वगैरे असतं, पण या टायमाला तर जोशीलाच आहे. तर चला बघूयात पहिल्या, मग तुम्हाला बाहेर आल्यावरती मी दाखवतो काय ते. सण उत्सव आपला ऑक्सिजन. भारत पुण्य श्लोक पुण्यभूमी. याच हिंदू भूमीतील सण उत्सव म्हणजे समाजाला एकत्र आणण्यासाठी केलेली रचना आहे. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचं आरोग्य सुद्धा जपत असतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आता आपला आनंद कशात आहे हेच आपण विसरलोय. चिंता, व्यथा, स्पर्धा, निराशा या जाळ्यात मनुष्य अलगद सापडतो. पाश्चात्य संस्कृतीच्या न्यू इयरचा जो जल्लोष होतो, तसंच आपल्या हिंदू मराठी नववर्षाचं स्वागत आपण तेवढ्याच उत्साहात करतो का? अरे हिंदुत्वाच्या अभिमानाने गुढीपाडवा सण साजरा करूया ना. अहो आभाळाला भिडणारा भगवा घेऊन बेभानपणे नाचूया. आपल्याच सणांविषयी आपण इतके उदासीन का? आजच्या मॉडर्न युगात वटपौर्णिमा कोणाला खोतांड वाटतं तर कोणाला जुनाट विचार. पण सतत राबणाऱ्या स्त्रियांना आवश्यक असणारा भरपूर ऑक्सिजन हा वडाच्या झाडाच्या सान्निध्यात मिळतो. ही या मागची वैज्ञानिक धारणा आहे. ही नारळी पौर्णिमा. पूर्वी रस्त्यावर नारळ फोडणे स्पर्धा असायच्या. आता तोही उत्साह संपलाय. भावा बहिणीच्या प्रेमासाठी साजरा होणारा सण रक्षाबंधन. खरंच आईचं दुसरं रूप असते बहीण. काळजी घेणारी, जीव लावणारी. आणि भाऊ पहाडासारखा पाठीराखा असतो भाऊ. हे रेशमी बंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद हवा. मनातल्या संवेदना जिवंत ठेवण्यासाठी
सणांचं साजरं होणं गरजेचं आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणजे दहीहंडी. एकमेकांमधला स्नेह, विश्वास आणि एकजुटीचं प्रदर्शन म्हणजे दहीहंडी. अहो, थरावर चढायला नसला तरी आपल्याच बांधवांना धरायला तरी या. उत्सवांपासून अलिप्त राहून आपण काय मिळवतोय? संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपणही सहभागी होऊया ना. जनजागृतीसाठी इसवी सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पण आता गणेश मंडळात कार्यकर्त्यांची गळती लागली. तुम्ही विविध डेज साजरे करताना तसेच आपले सण उत्सव सुद्धा जल्लोषात साजरे करण्यासाठी पुढाकार घ्या. युवा पिढी सामाजिक आधारस्तंभ आहे भविष्याचा, हे लक्षात घ्या. चला, श्री गणरायाच्या साक्षीने संकल्प करूया. आपले सण उत्सव अविरत जल्लोषात सुरू ठेवण्याचा. कारण सण उत्सव टिकले तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच आपलं अस्तित्व टिकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. तर गाईज जस्ट आता आम्ही आलो बाहेर. तुम्ही डेकोरेशन जो बघितला असेलच, तर डेकोरेशन मधून तुम्हाला एक माहिती भेटली असेलच की ती माहिती काय होती की आपले सण जे आपण जपतो, एक प्रकार तुम्ही विचार करा की दिवाळी वगैरे झाली, सगळ्यांना बरोबर बोलले की जे स्टिकर वगैरे लावतात. विचार करा तुम्ही की दिवाळीपासून झाला, गणपतीपासून झाला, देवीपासून आपल्या हंडीपासून झाला, प्रत्येक सण आपण आपल्या म्हणजे संस्कृतीनुसार जपतोय का, असं त्या याच्यातून म्हणजे एक संदेश होता. आणि तुम्हाला पण मला हेच सांगायचं आहे की म्हणजे आपण जे सण वगैरे करतो ते उत्साहाने साजरे करा, असं करायचं म्हणून करू नका. तर ठीक आहे, खूप छान डेकोरेशन होतं जोशी मित्र मंडळाचं सुद्धा. तर चला आपण आता चाललेलो आहे ईस्टला. सो असा काय डेकोरेशन होता, खूप भारी वाटला. आणि आपण ज्या आधीच्या गणपतीला गेलो तिथे पण होतं एक भारीतला डेकोरेशन, पण ते यावर्षी नव्हतं ठेवला. तर काय नाही, ठीक आहे, चला जाऊयात आपण आता, कारण का बाईला पण जायचं लवकर घरी. तर चला, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे प्रगती कॉलेज ईस्टला आलेलो आहे आणि त्याच्या थोडंसं आधीच आहे म्हणजे गणपती. तिथं पाटीत डेकोरेशन बघा वरती जय मल्हार टाईप आहे आपला. तर चला आतमध्ये जाऊन बघूयात आणि तुम्ही पण बघा. मित्रांनो, खूप सुंदर, सांगू शकत नाही. मला एकदम रिअलमध्ये वाटतं ना, रिअलमध्ये जेजुरीच वाटतंय, सेम टू सेम जेजुरी वाटते, काहीच फरक नाही. नंबर म्हणजे काय सांगू तुम्हाला, खूप जास्त आवडला, भरपूर जास्त. असं वाटलं रिअलिटीमध्ये आलो आम्ही जेजुरीला. बघा ना, एकदम इथं सुंदर आहे. बघा हे तुम्ही स्टार्टिंग जाते तर आपण जिकडनं गुलाब इकडनं घेतो ना आणि उडवतो डायरेक्ट ते बघा, ते इथे या साईडला आणि समोरच बाप्पा सुद्धा इथे बघा. आणि आपले खंडोबा देव होते बघा समोरच. खूप भारी यार, खूप म्हणजे मस्तच केलेलं आहे, मस्त वाटलं. हे बघा, चला जाऊयात आपण आता नेक्स्ट बाप्पाकडे. MIDC स्पोर्ट आपल्या डोंबिवलीमध्ये झालं होतं त्या प्रकरणामध्ये दाखवलेलं आहे. बघा ही बिल्डिंग आहे काचेची जी फुटली होती पूर्ण, जो स्फोट झाला होता आता डोंबिवलीमध्ये, त्याचं डेकोरेशन दाखवलेलं आहे. खूप सुंदर मस्त MIDCचं डेकोरेशन केलं आहे पूर्णपणे. मित्रांनो, बिल्डिंगचे ते बघू शकता, बघा खाली काचा वगैरे पडलं होतं. आता रिसेंटली हा स्फोट झाला तर डोंबिवलीकरांना माहिती असेलच. सो हे बघा असे काचा वगैरे पडताना दाखवल्यात. म्हणजे ही बिल्डिंग आहे, ज्या टॉवरच्या काचा फुटल्या त्या खिडक्या, ही जिम आहे म्हणजे जिम वगैरे होते. अन्नपूर्ण जो हॉटेल होता त्याच्या सुद्धा काचा फुटल्या त्या इथे. हे बघा खूप सुंदर डेकोरेशन केलं, खतरनाक.
हे बघा, अनुदान कंपनीच्या बॉयलरचा स्फोट, भयंकर स्फोटाने डोंबिवली हादरली, 8 ठार 64 जखमी, 11 कंपन्यांमध्ये अग्नितांडव. आणि हा स्फोट आमच्या समोर डोळ्यासमोर झालेला आहे. सो खूप यार म्हणजे खूप भारीच वाटतं. म्हणजे आम्हाला आधी वाटतं की रिअल असेल, म्हणजे असं काहीतरी पाईप वगैरे लावलं तुम्ही बघितलं, पण भैया पूर्णपणे डेकोरेशन केलं आहे. खूप मस्त आणि भारीच वाटलं बघून सुद्धा. मित्रांनो, आपण आलो होतो एकता नगरला आणि एकता नगरला असं काहीतरी डेकोरेशन केलं आहे बाप्पाची इथे. सो खूप मस्त डेकोरेशन मला आता भरपूर जास्त आवडला. जर आपण आता पुढे जाऊयात. खूप नवीन नवीन असं काहीतरी डेकोरेशन बघायला मिळतात आपल्याला ईस्ट ठिकाणी आलो तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वेस्टला, कोपर रोडचा कैवारी. हा बघा, इथे तो बाप्पा. तर चला जाऊया तिकडे जाऊन पाय पडून येऊयात. काहीच नवनाथांचं डेकोरेशन केलेलं आहे, भारी भारी आहे. आतापर्यंत आलोय तर खूप भारी भारी डेकोरेशन बघायला भेटतात आपल्याला. आता इथे नवनाथांचं डेकोरेशन केलं तुम्ही बघितलं सिनेमॅटिकमध्ये, खूप मस्त. चला पुढे पुढे बघत अजून काय काय डेकोरेशन बघायला भेटेल आपल्याला नवीन. आजच्याच पुरती जेवढा काही ब्लॉग होईल ते तुम्हाला बघायला भेटेल. कसं आहे रे डेकोरेशन, कसं आहे? एक नंबर. तुला समजलं काय? याला नाही समजलं, काय? त्याला पण नाही कळलं, सांग त्याला. ते मीम सारखे आले रे, तेरे को समजा? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. नाही, तेरे को नाही समजा. सांग आता चल. अरे स्वामींचे हे केले. काय? स्वामींचं हे केले म्हणजे रूप. रूप स्वामींचं केलंय दत्तगुरूंच्या ह्याच्यामध्ये ना. हा मग तेच बोलतो तुला. आणि खाली नवनाथांचं का तुला काय नाही समजलं? नव्हतं समजला. मी बोलते तेरे को समजा नाही समजा, तू नाही समजेगा. चला चला गाईज, आता आपण आलेलो आहे स्टेशनचा. आमच्या इथे स्टेशनच्या वापर तिथे आलेलो, म्हणजे स्टेशनच्या रूटला लागतो. हा बघा, चला एक एक. आणि आज तर सर्वीकडे भंडारा आहे, म्हणजे महाप्रसादाचा लाभ आहे सर्वीकडेच. पूजा वगैरे चालू आहे, तर भंडाराचा लाभ तर आम्ही घेऊन आलो आहे. आता आलो मूर्ती बघायला. दरवर्षी एकच असते मूर्ती, पण खूप सुंदर असते बघा. मित्रांनो, अगदी स्टेशनला लागून 2 मूर्त्या इथे. एक अचानक मित्रमंडळांची आणि तिथे रिक्षा चालकवाल्यांची मूर्ती आहे. ही सुद्धा आपली चिंतामणीच आहे, म्हणजे गेल्या वर्षीची. खूप भारी आहे मूर्तीसुद्धा. चला पुढे जायचं. आता जाधववाडी ना. चला जाधववाडीला आता मोठ्या मूर्त्या बघायला जाऊ. चला मंडळी, आता आपण आलेलो जाधववाडीच्या महाराजाला. म्हणजे सर्वात मेन तुम्हाला सांगा, आमच्या डोंबिवलीच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण की जाधववाडीचा एक राजा, परत आपल्या डोंबिवलीचा महाराजा आहे की, आणि एक आपल्या आनंदनगरचा राजा. सो त्या खूप मोठ्या मूर्त्या असतात. तर चला आज जाऊयात आणि समोरून बघूया. आपण आगमन केला होता जाधववाडीच्या आगमनाचा, परत आनंदनगरचा. तर आता आलेलो आहे बसल्यावरती मांडव. चला हे बघा. मित्रांनो, आता आपण आलो होतो जाधववाडीचा गणपती करून आलो. आणि तिकडे सुद्धा म्हणजे मी व्हिडिओ बनवले होते, ते आपले मिलियन व्ह्यूज गेले होते. सो तिथल्या एका म्हणजे जो मेन अकाउंटवाला होता जाधववाडीचा, सो भाऊनी सुद्धा कोलॅब करून घेतली व्हिडिओ, आपली मिलियनला गेली होती. सो भरपूर काय व्हिडिओ मी क्रिएट वगैरे केला. जर इंस्टाग्रामला पण तुम्ही लोकांनी मला फॉलो नसेल केलं ना, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओसुद्धा बघायला भेटेल. आणि आपण आता आलो होतो डोंबिवलीच्या महाराजाला, तर चला तिकडे पण दर्शन घेऊन येऊयात. आणि ह्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. सो इंस्टाग्रामला जाऊन मला नक्की फॉलो करा, तिथे मला रील पोस्ट वगैरे बघायला भेटतीलच. मित्रांनो, या टायमाला सर्वजण रात्री लालबाग फिरत असतात. लालबाग, चिंचपोकी, मुंबईचे राज्य सर्व फिरत असतात. आणि आम्ही डोंबिवली फिरतोय आणि एकदम सुखाने दर्शन यार, म्हणजे टेन्शन नाही, काय ना गर्दी ना काय. तर आपण चाललो आता आनंदनगरच्या राजाला. ज्या बाप्पाची ते आपण सलामी दिली होती दहीहंडीची आणि आगमन सुद्धा टाकला होता, त्या बाप्पाच्या ठिकाणी आलो होतो. तर चला आता आतमध्ये जाऊयात. हा इथे मंडप आहे, चला आतमध्ये जाऊयात आता.
कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर तो कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर तो कोकण. A few moments later. तर गाईस तुम्ही आता बघितलं असेलच आता आपण कॉम्प्लेक्सला जाऊन आलो होतो तिकडनंच आता आलो आपल्या इथे म्हणजे जवळपासच माझ्या घराच्या इकडनं अष्टविनायकला आलो होतो. सो इथे सुद्धा खूप भारी डेकोरेशन आहे म्हणजे बापाला असं खेचताना दाखवलंय उंदीर मामा खेचवता बापाला असं दाखवलंय. तर चला जाऊयात आपण आता पुढे एक गणपती करूयात आणि याला घरी सोडूयात बिचाराला. मागे लागून थकला बोलता बोलता 4 गणपती करून का कशाला कामाला जा आता बाप्पा करून जा. लालबागला तर नाही गेला डोंबिवलीला करून जा. बरोबर आहे. चला लेट्स गो. गाईज आम्ही आता आलो होतो ना म्हणजे ज्या म्हणतात पाय पडायला म्हणजे आता इथे जाता तर लागला होता पण खूप सुंदर आहे म्हणजे बघितलं ना पूर्ण पत्रवाले असतात ना विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि पूर्ण पत्रवालीचं डेकोरेशन केलं म्हणजे बाई चुकून मंडळाचे असं अधिकारी ना तुम्हाला वाटेल मी असंच बोललो पण काय नाही भारी होतं मस्त वाटलं डेकोरेशन. बाबा लाईट बीट जाते काय रे. चला साईला उशीर होतं वाटतं. इथे बघा 2 प्रकारचे गणपती दिसतात आपल्याला. एक हॅप्पी गणपती आणि एक विसर्जन होणारा गणपती. त्याच्या चेहऱ्यावरती बघू शकता कसा उद्या पूर्ण डाऊन झालाय. मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या मंडळात श्रीराम मित्र मंडळ आपल्या एरियातला आणि ही बघा मूर्ती आपली. ही मूर्ती तुम्हाला वाटते तर ही पेनवर आणलेली मूर्ती आहे आणि ते बाप्पा आणि ते सत्यनारायण सगळीकडे जा जिथे जा तिथे पूजा काय ना काय चालू आहे. हे आले हळदीचा गेम चालू होता पण आम्ही हळदीचा गेम काय 15-10 रुपयाचा गेम असेल तर येईन भाई. 50 रुपये जिंकला जाऊ दे माझे अर्धे काढतो. आलो तर आम्ही आलो 2 गणपती करून आलो 2 गणपती करून आलो. हा चला 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 इथं पत्ते घेतोय नाही तर आता आमचा हौजी चालू होईल पण मी सगळ्यात पहिले जाऊन येतो जरा 2 गणपती करून येतो. गाईज जस्ट घरी आलोय आणि आपले सोबतीचे 2 जण होते ते सुद्धा घरी गेले कारण का त्यांना उद्या जॉबसाठी जायचं होता. तरी सुद्धा मला भरपूर रात्र झाली आणि बोलता तरी 1:30-2 वाजायला आले होते पण संपूर्ण आम्ही डोंबिवलीचे जेवढे गणपती होते म्हणजे जे सगळे आम्ही म्हणजे टोटली कव्हर केलं आणि जे तुम्हाला बघायला भेटले म्हणजे एक प्रकारचं बोलतो ना म्हणजे मला यावर्षी तरी लालबागला जायचं तर माझी भरपूर इच्छा होती पण असं काय नाही बोलतात ना की तिथे काय नाही आपले ते देव काय देव शेवटी एकच असतो. फुकट पब्लिक एक जास्त हे करते पण काय नाही ठीक आहे मला सुद्धा जायचं असं मी नाही बोलत नाही पण बघूयात आपण जर गेलो मी हा वर्ष तर नाहीच जायला भेटला मला पुढच्या वर्षी गेलो तर नक्की जाईल मी. आणि सर्वात धन्यवाद तर तुम्हाला सर्वांचा जे भरपूर सारं प्रेम 2 जागी तर माझा सत्कार सुद्धा केला. सो अनएक्सपेक्टेड म्हणजे मी सांगू पण शकत नाही तुम्हाला की केवढा भारी क्षण होता. आणि आज भरपूर लोकांच्या मनामध्ये तुमच्या लोकांचं प्रेम तुमच्या लोकांची साथ जी माझ्यासोबत आहे अशीच कायम राहू द्या. तर तुमच्या लोकांचं प्रेम मी अजून खूप पुढे जाऊ शकतो. तर धन्यवाद सर्वांचा खूप जास्त प्रेमाने दिलात मला. तर जेवढे गणपती मी तेवढे केले कारण का आज लास्टचा दिवस होता. तर ठीक आहे आजचा ब्लॉग पण आपण तेच एंड करूयात कारण का जास्त मोठा ब्लॉग नाही बनवायला भेटला मला कारण की आज मी ठरवूनच गेलो होतो की जे काही बाप्पा होतील म्हणजे सगळ्या बाप्पांचं दर्शन करूयात आपण. लालबागला तर जायला भेटलंच नाही सो काय नाही आपल्या डोंबिवलीकरांचं सुद्धा भरपूर सारं प्रेम आहे. तर चला भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. जर कोण नवीन आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय गाईज.